सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सरोज ही कला समोर येते आणि म्हणते की सुनेची उटी भरायला खरं तर मला सुद्धा आवडलं असतं, पण त्यासाठी सुनेवरती प्रेम आणि आपुलकी असायला हवी. ज्या लोकांनी आपल्या स्वार्थासाठी स्वाभिमान विकला ना, त्या लोकांसाठी प्रेम आणि आपुलकी माझ्याकडे अजिबात नसल्याची आता सरोज हे कलाला सांगत असते. आणि त्याच वेळेस पाठीमागून बॅग घेऊन रॉकेट तिथे ते सरोजचे बोलणे ऐकतो. सरोज रजनीकडे बघत म्हणते की हा केवळ एक विधी आहे, तेव्हा तो आपल्याला विधीसारखाच करायचा आहे. चल रजनी, असे म्हणत सरोज जाऊ लागताच कला म्हणते की या घरातील माझा मान आणि प्रेम ही दोन्हीही गोष्ट मी तुम्हाला कमवून दाखवीन. कला म्हणते की एक दिवस तुम्ही मला सून म्हणून स्वीकारताल आणि तो दिवस नक्की येईल. तर रजनीला खूप हायसे वाटलेले असते. तर आता सरोज रजनीला घेऊन बाहेर जाते, तर पटकन रॉकेट हा शेजारच्या भिंती आड लपतो. त्या गेल्यानंतर रॉकेट हा पटकन कलाच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की कलाताई. तेव्हा रॉकेटला बघताच कला उठून उभा राहत म्हणते की रॉकेट, तू इथे कसा आलास? रॉकेट म्हणतो की म्हणजे? तर कला म्हणते की सिक्युरिटीने तुला कसे आतमध्ये सोडलं? तर रॉकेट म्हणतो की अगं, मी त्यांना लय मोठ्या ताठमानेने सांगितले की मी तुमची सूनबाई आहे ना मोठी, त्यांच्या माहेरून आलोय, तर त्यांनी मला लगेचच सोडलं. रॉकेट म्हणतो की ताई, तुम्हाला असं का विचारतेस? तुला आनंद नाही झाला का? तर कला म्हणते की अरे झाला ना. तर रॉकेट म्हणतो की ताई, माहेरचं जर कुणी आलं तर किती आनंद होतो, तुला आनंद नाही झाला का? तर कला म्हणते मला खूप आनंद झालाय रॉकेट. तर आता इकडे रजनी ही बाहेर येते आणि कला रॉकेट सोबत बोलत असल्याचा आवाज आता रजनीला येताच रजनी म्हणते की हा तर कलाचा आवाज आहे, कुणासोबत बोलते ही? असे विचार करून रजनी आता दरवाजाच्या आड येते. इकडे आता रॉकेट हा कलाला म्हणतो की काय कलाताई, एवढ्या मोठ्या तू महालात राहते, पण तू ह्या अशा एकट्या रूममध्ये बघून कुणालाही सगळंच कळेल ना. रॉकेट म्हणतो की काजलला सुद्धा तू खोटं बोलायला भाग पाडलंस ना ताई. तर ते ऐकून आता रजनी विचार करते की अरे बापरे, मला वहिनीला आता बाहेर येण्यापासून अडवावं लागेल, नाही तर त्यांनी जर रॉकेटला बघितलं तर त्या खूप चिडतील. असे म्हणत पटकन रजनी आता सरोजकडे जाते. काला म्हणते रॉकेट, तू जे ऐकलं ना तसं काहीच नाहीये. रॉकेट म्हणतो मी ऐकलं ते खोटं आहे का मग? त्यानंतर रॉकेट म्हणतो की अगं, मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे लाडू घेऊन आलोय आणि मनुके बी त्याला लावले. तर काला म्हणते की बाबा कसे आहेत? तर रॉकेट म्हणतो की त्यांना तुझी लय आठवण येते. आता रजनी पटकन सरोज समोर येते, म्हणते की वहिनी. तर सरोज म्हणते काय झालं, मला काही झालं का? तर रजनी म्हणते काही नाही. तेव्हा सरोज म्हणते की माझं आबाकडे काम आहे, महत्त्वाचं डिस्कशन करायचं, तेव्हा मी जाऊन येते. तर पुन्हा रजनी आता सरोजला अडवते. रजनी म्हणते की मला फक्त एवढं बोलायचं होतं की आज दुपारी काय स्वयंपाक करू? सरोज म्हणते की इतक्या वर्षापासून तूच स्वयंपाक बनवते, तेव्हा मला का विचारतेस? तर सरोज म्हणते की आज आपण अद्वैतच्या आवडीचं काहीतरी करू, चल. तर लगेच रजनी म्हणते की तुम्ही आराम करा, मी करते ना वहिनी. तर आता सरोज म्हणते की चल, आणि लगेच सरोज आता किचनमध्ये जाऊ लागते. इकडे आता कला ही रॉकेटला म्हणते की रॉकेट, तुला माहिती आहे ना आईबाबांची परिस्थिती काय आहे, तेव्हा मी त्यांना आधार नाही देऊ शकत. तर आता कला म्हणते की हे बघ, तू इकडचं काही सांगू नकोस आणि मी आनंदात आहे असंच त्यांना सांग. तर रॉकेट म्हणतो की हो ताई, मी त्यांना सांगेन, पण तू प्रॉमिस कर तू इकडे आनंदात राहशील म्हणून. तर रॉकेट म्हणतो की मी त्यांची काळजी घेईल, तू काही काळजी करू नकोस ताई. आणि लगेच आता रॉकेट हा कलाचा निरोप घेतो. रॉकेट म्हणतो की कुणी पाहिलं तर उगाच तुला त्रास होईल, आणि लाडू दिलेले खाऊन घे बरं का, मी जातो. असे म्हणत रॉकेट जाऊ लागतो. तर तेवढ्यात कला बाहेर येते, तर समोर सरोज आणि रजनी कलाकडे बघत उभे असतात. तेव्हा सरोज लगेच अंजूला हाक मारून बाजूला जाते. इकडे आता नैना विचार करते की मॉम तर माझ्यावर खूप चिडले असणार, पण जेव्हा तिला कळेल ना की राहुल हा चांदेकराच्या घरातील मुलगा आहे, तेव्हा मात्र तिचा राग शांत होईल. इकडे आता लगेच नैना ही संगीताच्या मोबाईलवरती कॉल करते आणि आता संगीता म्हणते की हॅलो, कोण बोलतंय? तर नैना आता भावूक झालेली असते. तेवढ्यात राहुल तिथे नैनाच्या कानाचा मोबाईल हिसकावून घेतो आणि फोन कट करत म्हणतो की नैना, अगं काय करतेस, कुणाला फोन लावत होतीस? राहुल म्हणतो नैना, तुला काही अक्कल आहे का? अगं त्यांना जर कळलं तू माझ्यासोबत आहे तर किती मोठा प्रॉब्लेम होईल, तुला कळतंय का काही? नैना म्हणते की अरे मग कळू दे की त्यांना, आपण एकमेकांवरती प्रेम करतो ना, मग घाबरायचं कशाला? नैना म्हणते की आणि समजा मी केला मामाला फोन, तर त्यात चिडण्यासारखं काय आहे? किती ओरडलास तू माझ्यावरती राहुल. नैना म्हणते की मी काय समजायचे? तर राहुल नैनाचा हात हातात घेत म्हणतो की अगं ऐक ना मला प्लीज, तू समजून घे नैना. इकडे आता रॉकेट हा घरी येतो आणि दिनकरला म्हणतो की काला सगळं काही ठीक असून व्यवस्थित आहे, तुम्ही काही काळजी करू नका. तर दिनकर म्हणतो की अजून काय काय बोलली काला, ते सर्व सांग ना.
तर संगीता म्हणते की कलाच्या तोंडावरती लग्न झाल्यानंतर आता लग्नाचं तेज आलं असेल ना, तर रॉकेटला आता ते सर्व आठवू लागते. तर आता कलाने रॉकेटला सांगितलेले असते की मी इकडे आनंदात आहे, हेच तू सांग. ते सर्व रॉकेटला आठवतं. तर भानावर आणत संगीता म्हणते की रॉकेट काय म्हटली माझी कला, सांग ना मला. दिनकर म्हणतो की रॉकेट मला सांग ना, हे एवढं लवकर सुरळीत कसं झालं. तर रॉकेट म्हणतो की अहो काय कलाताई आहे, रॉकेटपेक्षा ती खूप फास्ट आहे. रॉकेट म्हणतो की कलाला तिथली माणसेसुद्धा खूप चांगली वागणूक देतात, तुम्ही काही काळजी करू नका. तर आता रॉकेट विचार करतो की कलाताई हे तुम्हाला का खोटं बोलायला लावलंस. तर दिनकर म्हणतो की संगीता देवाला प्रसाद ठेव. तर संगीता म्हणते की हो हो. आणि रॉकेट अरे मी दिलेले लाडू खाल्ले का रे, तिने काय म्हणाली ती. रॉकेट म्हणतो खाल्ले आणि खूप छान आहे असे म्हणाली ती. तर आता रजनी, सरोज, आबा सर्वजण आता कलाला घेऊन ओटी भरण्यासाठी तिथे आलेले असतात. तर तेवढ्यात आता आबा हा कलाला बसावयास सांगतो आणि अद्वैतला हाका मारतो. ताबडतोब अद्वैत तिथे येताच आबा आता कला शेजारी अद्वैतला बसायला सांगतात. अद्वैत म्हणतो की आबा मला एक महत्त्वाची मीटिंग आहे. तर आबा म्हणतात यापेक्षा आता काहीच महत्त्वाचं नाही अद्वैत. नाविलाजाने आता अद्वैत कला शेजारी बसतो. तर लगेच आबा सरोजला म्हणतात की आता कलाची खना नारळाने ओटी भर. आणि लगेच आता सरोज ही आता कलाचं औक्षण करते. तर कलासुद्धा सरोजला कुंकू लावते. आणि लगेच आता सरोज ही कलाची खना नारळाने ओटी भरते. तेव्हा आता अद्वैत विचार करत म्हणतो की आम्ही चांदेकर तसेही नेहमीच दान धर्म करत असतो, तेव्हा तू हा एक दान धर्म समज. कला म्हणते चालेल ना, तसंही तुमच्याकडे दानधर्म करण्यासाठी खूप काही आहे यातलं, तेव्हा मी फक्त आशीर्वादच घेईल. कला म्हणते कारण तुला जरी गरज नसली ना, मला आशीर्वादाची गरज आहे. तर आता इकडे कलाची ओटी भरून लगेच सरोज ही कलाला साडी देते आणि कला ही सरोजच्या पाया पडून आता सरोज ही कलाला आशीर्वाद देऊन ताबडतोब तावातावाने तिच्या बेडरूममध्ये येते. तेव्हा आबांनी आपल्याला कशी कलाची खाना नारळांनी ओटी भरायला सांगितले हे सरोजला आठवते आणि आशीर्वाद द्यायलाही सांगितलं हे आठवतं. तेवढ्यात आता अद्वैत तिथे येतो आणि सरोजकडे बघत म्हणतो की आई चल ना, आपल्या पिढीवर जायचंय. तेव्हा सरोज म्हणते नाही आता नको, कारण आता खूप उशीर झालाय, आपण उद्या जाऊ. तर आता अद्वैत म्हणतो की आई मी हे लग्न करून खूप मोठी चूक केली आणि माझ्यामुळे तुला त्या मुलीची ओटी भरावी लागली. अद्वैत म्हणतो की प्रत्येक गोष्टीची मी प्रॅक्टिकल विचार करून आता पारख घेणारा माणूस आहे, तरी माझ्याकडून हे असं कसं घडलं. अद्वैत म्हणतो की ती नाही ना माझ्या आयुष्यात आली आणि माझी विचार करण्याची बुद्धीच भ्रष्ट झाली. लग्नामध्ये सुद्धा मी सरळ नकार देऊन नाही म्हणणार होतो, आबांमुळे मला तसं करता आलं नसल्याचे अद्वैत आता सरोजला बोलतो. इकडे आता कला ही तिच्या रूममध्ये बसलेली असताना रॉकेटचे बोलणे कलाला आठवते. रॉकेटने सांगितलेले असते की तुला बेसनाचे लाडू आवडतात ना, ते पाठवले. तर लगेच कलाचे लक्ष त्या बेसनाच्या लाडूकडे जाते. तर आता संगीताने कसे बेसनाचे लाडू केले होते आणि नैना तिथे आता त्या बेसनाच्या लाडूचा कसा खमखमाट सुटल्याचे सांगितल्याचे आता कलाला आठवू लागते. तर आता काजल आणि नैना लाडू देण्यासाठी संगीताला बोलतात. तर संगीता म्हणते की खबरदार हात लावाल तर अगोदर लाडूचा मान माझ्या कलाचा. आणि संगीता कसा अगोदर कलाला लाडू भरवते आणि त्यानंतर काजल आणि नैनाला देते हे आता कलाला आठवून कला लगेच ते बेसनाचे लाडू हातात घेते आणि प्रेमाने खाऊ लागते. तर लाडू खात असताना कलाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि कला म्हणते की आई तू केलेला लाडू मी खाल्ला आणि तो छान झाला होता ग. तर आता इकडे कला ही म्हणते की आई आता हा लाडू छान झाला हे मी कुणाला सांगू, आणि कलाच्या डोळ्यातून पाणी येत असते. त्यानंतर आता कला ही किचनमध्ये येते, स्वतःला प्यायला पाणी गरम करते. तेवढ्यात अद्वैत तिथे येऊन कलाच्या ग्लासमध्ये ते पाणी पितो. तर कला म्हणते की हे काय केलं तुम्ही, ते पाणी तर मी माझ्यासाठी बनवलं होतं. तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो की मी कुणाचे उपकार ठेवत नाही. आणि लगेच आता अद्वैत गॅसवरती पाणी गरम करून ते कलाला देतो. त्यानंतर आता कला ही बाहेर असताना लगेच कले असे आवाज देत संगीता तिथे येते. तेव्हा लगेच कला संगीताला बघून म्हणते की आई, आणि कलाला मोठा आनंद झालेला असतो. लगेच कला पळतच संगीताकडे येऊ लागते. पण त्याच वेळेस आता कलाला सरोजचे बोलणे आठवते. सरोजने म्हटलेले असते की या घरात आल्यानंतर तुझे आणि तुझ्या माहेरच्या लोकांचे संबंध संपलेले असतील. ते सर्व आठवत आता जागीच कला ही थाबकलेली असते. तर संगीता म्हणते की काय झालं कले. तर आता कला कशी प्रेमाने पुढे येऊन संगीताला मिठी मारणार का, की सरोजचे बोलणे आता तंतोतंत पाळणार हे बघण्यासाठी आणि
तर आता कला कसे अद्वैतला आपले बनवते आणि चांदेकरांच्या घराची कशी सर्वात आवडती सून होते हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.